नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगलाचा धडा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा. तर मित्रांनो, एकीकडे भुवनेश्वरीने तोडला अधिपतीचा आई म्हणायचा विश्वास, परंतु दुसरीकडे चारवाल सरांनी केले भुवनेश्वरीला अगदी रडण्यास मजबूर. कारण भुवनेश्वरीने अक्षराला हरवण्याकरता निर्णय मात्र अगदी अलगच घेतलेला असतो. कदाचित या भुवनेश्वरीला असं वाटत असतं की मास्तरीणबाईला या घराबाहेर काढायसाठी मला काहीही निर्णय चालेल. त्याच्यामुळे या भुवनेश्वरीने अगदी कठोर मन करून हा मार्ग निवडलेला असतो. परंतु या मार्गामुळे चारवाल सर या भुवनेश्वरीवर चांगलेच राग भरलेले असतात. कारण चारवाल सरांना अगदी असं वाटत असतं की या भुवनेश्वरीने माझ्या घरातून माझ्या सुनेला अगदी घराबाहेर काढले, परंतु आजपर्यंत या घरात काहीही घडले ते मी सहन केले. कदाचित हा विषय मी नाही सहन करणार, कारण या घरातून माझी सूनबाई अगदी दुःख होऊन गेले. मी या भुवनेश्वरीला तिची खरी लायकी काय आहे ते दाखवल्याशिवाय आता काही गप्प बसणार नाही. कारण माझा अधिपतीही या बाईंनी माझ्यापासून दूर केले आणि माझ्या सुनेलाही माझ्यापासून दूर केलंय. परंतु आता नाही, जास्त दिवस कदाचित ही बाई जाणार घराबाहेर आणि माझ्या सुनेला मी काही करून या भुवनेश्वरीच्या नजरेसमोर या घरात पुन्हा आणेल आणि तेव्हा मी काढेल माझ्या स्वतःच्या हाताने या भुवनेश्वरीला या घरामधून. परंतु दुसरीकडे अधिपतीने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारलेली असते. कारण या भुवनेश्वरीने अधिपतीला असं काही अडकवलेलं असते की अधिपती चांगलाच मजबूर झालेला असतो. त्याच्यामुळं अधिपती अक्षराला भेटू शकत नसतो. परंतु अधिपतीला अक्षराबिना कदाचित राहावं नाही वाटत असतं. त्याच्यामुळं अधिपती अक्षराला भेटण्यास मात्र राजी झालेला असतो. पण तेव्हाच मात्र अधिपतीला भुवनेश्वरीने सांगितलेल्या गोष्टी आठवतात आणि अधिपती अक्षराला न भेटता मात्र घरी पुन्हा वापस येतो. परंतु अक्षराला अधिपती पुन्हा या घरात वापस आणेल का, ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाय बाय मित्रांनो.